हॅलो. माझी तब्येत चिकनगुन्या झाल्यापासून इतकी बेकार आहे ना, म्हणजे बरंच वाटत नाही आहे. चिकनगुन्या झाल्यापासून हे सगळं हात जॉईंट वगैरे एवढं दुखतं आहे ना. आता मी झोपले होते आणि आज आलते पप्पा. आता मी व्हिडिओ वगैरे काहीच केला नाही, 2 दिवस झाले व्हिडिओ नाही केला. तुम्ही मागची क्लिप बघितली असेल ते आमच्या स्कूलमध्ये जन्माष्टमीचं सेलिब्रेशन होतं आणि तेच सेलिब्रेशन केलं. तेव्हापासून ताप येतोय, सर्दी खोकला सगळं जाम झाले तेव्हापासून. आणि आज आहे गुरुवार, तर लॉग करायचा नव्हता. मला इच्छाच नाही आहे लॉग करायची, कारण की पप्पा गेले तर मला खूप असं इमोशनल फील झालं. आणि आत्ता मला घाम येतोय, नाही तर थंडी. मी पांघरुणातून बाहेर आले, सगळं आवरलं, झाडून वगैरे काढलं. म्हटलं चलो आता मीच मला फोर्स केला, उठ उठ आणि सगळं आवरलं. त्यामुळे आता गरम व्हायला लागले. दिवाबत्ती केली. सॉरी. खोकला माझा इतका घाण आहे ना, इतका घाण खोकला माझा, म्हणजे नाही का असं परत पोटातून येतो खोकला, तो घाण आवाज येतो, तसला आवाज आहे माझा खोकल्याचा. मला खोकला काय झालं ना, एवढं होतं ना, ते लवकर बरंच होत नाही. मला खूप राग येतो, लवकरच बरं होत नाही. आणि खोकला तर एवढं खोकला आहे ना, तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल, पण पोटातून येतो. आणि उपास आज सकाळी भगर खाल्ली, दुपारी फक्त राजगिरा आणि दूध खाल्लं, 2 लाडू, त्याच्यावर काहीच नाही खाल्लं. मग अशी भूक लागली होती तर ॲपल खाल्ले. आणि आत्ता 7:30 वाजतात आहेत, तेव्हा चहा पिला. काहीच नाही, चव पण नाही तापामुळं. आणि आता मी आज करणारे उपास, तर उपास सोडायला आज आहे ना भात वरणच करणार आहे. आणि बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर करेल, नाहीतर बघू, केल्या तर करेल. भात वरण आज खाऊ वाटतोय. पापड भात वरण मस्त खाणार आहे, तूप घालून, म्हणजे चव येईल तोंडाला. लसणाचं फोडणीचं वरण करते. आणि आत्ता चहा पिला तर बरं वाटते जरा घसा, पण सारखं खोकून आहे ना, पूर्ण पोटात चेस्टमध्ये एवढं दुखतं ना जबरदस्त, पूर्ण आतून असा खोकला येतो. आणि चलो अपडेट द्यायलाच मी एक लॉग घेतला आहे. सॉरी माझे लॉग येत नाही आहेत, मला काय करू यार, मी आजारीच पडले खूपच. 7 महिन्यातून एवढे आजारी पडले. आणि लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज आणि बॅड न्यूज पण ऐकायला, म्हणजे लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि चलो आता मी वरण भात लावते कुकरला. पहिले वरण लावते, वरण एका भांड्यात काढते, मग भात लावते. चलो बाय बाय. हॅलो. आज आहे संडे आणि मी तुम्हाला खूप दिवसातून भेटत असेल, कारण चाललंयच तसं आमचं लाईफ इतकं बिझी चालू आहे, बिझी बिझी बिझी. आणि आम्ही आज काहीतरी मागवलंय बाहेरून, कारण खूप कंटाळा आलाय. आणि रोज भाजीपोळी खायची, रोज तेच. तर आम्ही शनिवारी काल आम्ही राईस केला होता, तर मी राईस आता मस्तपैकी परतलाय. त्यात थोडंसं चायनीजचं फ्लेवर देऊन त्याला मस्त असा पुलाव सारखं केलंय काहीतरी त्याला मी. ते इतकं छान लागतंय. आकांक्षाला पण टेस्टला दिलंय मी. आकांक्षा इकडे बसली खात. कसं झालंय? कालचा भात आहे तो, तर तो कालचा भात आहे. तर आम्ही त्याला आता मस्त परतलाय. कांदा, ढोबळी मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि शेजवान चटणी, असं त्याचं फ्राईड राईस केलेला आहे तयार. आणि आज काय संडेला नको वाटतं काय पोळी भाजी तेच करायला, कारण आम्ही सोमवार ते शनिवार सकाळ संध्याकाळ तेच खातो. म्हणून आज आम्ही आज मागवले. आणि विशेष म्हणजे आम्हाला, म्हणजे खरं सांगते, आम्हाला पहिल्यापासून काही जमत नव्हतं हे ऑर्डर करायला, कॅब बुक करायला, काहीच येत नव्हतं. पण इथे येऊन शिकलो आम्ही, तेवढा तरी फायदा झाला. कॅब वगैरे बुक करणं किंवा ऑनलाईन ऑर्डर करणं काही येत नव्हतं, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग तर खरं सांगायचं तर. आणि त्यात काय लाजायचं, नाही येत तर नाही येत. तर आम्हाला खरंच येत नव्हतं, तर आता आम्ही शिकलोय. तर आम्ही आता संडेला, आज खरंच खूप कंटाळा आला. आकांक्षाची पण तब्येत जरा बरी नाहीये, तर 2-3 जास्त नाही काय मागवलं, फक्त भाजी आणि भाजीच जेव्हा आता ऑर्डर बहुतेक 28 मिनिटं दाखवतंय ॲपवर, अर्ध्या तासात येईल. तर आम्ही जेवायला बसणार आहे. आमची अजून अंघोळ नाही. आज आम्ही थोडंसं स्किन केअर वगैरे तेच केलेलं आहे. हो, सावकाश.
बाई बहिणीची एवढी काळजी घ्यायला लागती काय सांगायचं तुम्हाला. चहा वगैरे सगळं झालंय सगळं. आता मी जाणार आहे आंघोळीला किंवा आकांक्षाला तरी पाठवणार आहे आंघोळ वगैरे करून मस्तपैकी. तरी आम्ही आज हॉल आवरलाय, किचन आवरायचं आहे अजून, तेच चाललंय हळूहळू. संडे हातच जातो आमचा. आता परत रुटीन चालू होईल आणि एक्सायटेड आहे, गणपती बाप्पा येणार आहे. दोघी पण खूप एक्सायटेड आहे आम्ही. बच्चे देखो. मला तर आहे ना चालता पण येत ना, असं काठी घेऊन चालायला लागते. बरं जरा अवस्था बेकार झालेली आहे, अंग दुखतंय, सुजली आहे बहुतेक ही. हात पण सुजलेले दिसतात आहेत सकाळपासून. जरा होईल बरं, काय नाही. आणि काय म्हणतात त्याला, असं दीदी मला उठवते घेऊन. आम्हाला आज जायचं हाताने ना असं उठताच येत नाही बाहेर. चिकनगुन्या झालता ना, तर ते आता दुखणं सुरुवात झाले परत एकदा. आणि ज्यांना चिकनगुन्या झालाय एवढ्या दिवसात त्यांनाच माहिती असणार आहे काय अवस्था होती आणि कसे सांधे सगळे जॉईंट्स दुखतात है ना. त्याच्यामुळं तुम्ही तुमची काळजी घ्या. अजून पण व्हायरल चालू आहे आणि पावसामुळं पण अजून लोक आजारी पडतात आणि ते उद्भवतंय परत, त्याच्यामुळं काळजी घ्या. बाकी काही नाही. आता मी पण थोडंसं हॉल वगैरे किचन आवरून घेते पटपट येस तोपर्यंत. मग जेवतो. 1:15 2 वाजेपर्यंत आपलं ऑर्डर येईल सगळी. मी आता जाते आंघोळीला, त्याच्या आधी आम्ही लावते. आणि मी पटपट आता हॉल किचन त्याला आता मी पटकन सगळं आवरते. ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मागितलं होतं आणि रेटिंग पण देऊ आपण, कारण आम्ही त्याच हॉटेलमधून मागवतोय शक्यतो, कारण आवडते. म्हणजे त्याची टेस्ट खरंच खूप छान आहे. अतिथी प्युअर व्हेज म्हणून आहे, तर तेच आम्हाला त्याची जास्त रेटिंग आहे म्हणून आम्ही तिथूनच मागवतोय. कारण रिस्क नाही घ्यायची की प्लस पॉइंट आहे प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज आहे म्हणून प्युअर व्हेज म्हणजे मागवतो, आम्हाला मिक्स नाही आवडत नाही. आणि रेटिंग म्हणजे चांगली आणि तेच शक्यतो दाखवते आम्हाला, तर आम्ही तिथूनच मागवतोय सध्या तरी. आम्ही ट्राय नाही करत ते दुसरं कोणतं, कारण पैसे घालवायचे आणि चांगलं नाही आलं तर प्रॉब्लेम परत. त्याच्यामुळं इथूनच मागवतोय. तुम्हाला आल्यावर नक्की दाखवतो की आम्ही काय काय मागवलंय आणि आकांक्षा मॅडमनी काय काय मागवले असं दाखवतो. आणि आपण मस्त रेटिंग देऊ तिला आणि तुम्ही पण तिथून नक्की मागवा. चला आवडते आता पटपट, मग जेवायला बसायचं. सगळं आवडते हे किचन कसं दिसतंय तर बाहेर. आणि गॅस बीस सगळं आता मी सगळं हे चक्काचक करणार आहे. त्याच्या आधी गॅस आवरते, मग फरशी आवरते. काय म्हणता, बरोबर का नाही. चला बाय बाय. गाईज आम्ही मागवलेला आहे रोटी, सूप आणि भाजी आणि भात तर आहे. आणि मस्तपैकी आता किती वाजलेत माहिती आहे, 9च म्हणते 3 आणि 3 वाजता आम्ही आत्ता आंघोळ केली. तिची पण झाली आणि माझी पण झाली आंघोळ. आणि मस्त आता जेवायला बसलोय. आणि सर्दी झाली तर सूप प्यायला मजाच वेगळी आहे. तर गार व्हायच्या आधी मी गरम सूप पिते आणि कसं वाटते मस्त. आणि हॉटेलचं नाव ती म्हणली होती सांगते, तर अतिथी प्युअर व्हेज हॉटेलचं नाव आहे. तर आम्हाला सध्या तिथल्या भाज्या खूप आवडतात. वाकडचं आहे ते ना चिंचवडचं नाही आहे, वाकडचं आहे. तर आम्ही वाकडवरून मागवले आता. आणि मस्त टेस्ट वगैरे पण छान आहे. इथले आहे पण आम्हाला टेस्ट नाही छान म्हणजे आवडली. मागच्या वेळेस पण मी रिव्ह्यू दिला आय थिंक सो. तर आता जेवतो फटाफट, 3 वाजले, भूक पण लागली. आणि बाय बाय. हॅपी बाय. गाईज आता वाजलेले आहे 9:15 आणि किती वाजता आलो ग आपण, 8 वाजता आलो. मी अर्धा पाऊण तास 1 तास झालं बसले इथंच. कंटाळा एवढा आला, उठूशीच वाटणार. कारण की
हातपाय दुखत होते सकाळी खूपच, मग गोळी घेतली, मग जरा बरं वाटलं. आणि आता आम्ही आलोय गणपतीची शॉपिंग करून. एवढी सारी शॉपिंग केलेली आहे. ते तुम्हाला डेकोरेशनची थीम आमची नंतरच कळेल का नाही ग. आणि आम्ही चाललोय तिकडं सुट्ट्या काढून गणपतीला, आणि मज्जा येणार आहे ह्यावेळेस गणपतीत. आता तुम्हाला कळेलच पुढं पुढं काय होतंय ते. तर भरपूर सामान आणले आम्ही, आणि असं शॉपिंग करायला खूप एक्सायटेड होते मी ह्यावेळेस. काय ना दीदी, आम्ही दोघी पण एक्सायटेड होतो. मज्जा वाटली शॉपिंग करून. आणि आमची थीम पण ठरले, सगळं ठरलेलं आहे. तुम्हाला लवकरच बघायला भेटेल लॉग. आणि प्रिपरेशनचा लॉग दाखव ना. हां दाखवायचं ना. आणि पिंपरी मार्केटमध्ये एवढी गर्दी, मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं काढलंय 2-3 क्लिप. कारण की ना असं मोबाईलची पण भीती वाटते. हिच्या पण मोबाईल एक हात लावून गेली पोरगी. महाग तर खूपच आहे. पिंपरी मार्केट आपण म्हणतो तिथे स्वस्ते सगळं A to Z सगळं भेटत तिथं, पण ना खूप महाग आहे. आणि ऑफकोर्स असणारच यार, आता तेवढं पण घेतात तर लोक तेवढं. 1000ला एक माळ फुलाची, बापरे. हा 2 होते पण 500ला फुलाची माळ बाबा. आणि खूपच पण व्हरायटी पण मिळते आणि स्वस्त पण आहे. आता ह्यावेळेस बघू, जेजुरीला चांगलं जरा पाहिजे आम्हाला, एक हार पाहिजे. आणि तुम्हाला ना ह्यावेळेस गणपतीत खूप छान बघायला भेटणार आहे आमचं. तर जेजुरीत अख्खं कुठंच झालं नसेल ते होणार आहे आमच्या घरात, खरंच होणार आहे. मागच्या वेळेस पण झालं आणि ह्यावेळेस पण तसंच आहे. लास्ट टाइम पण मस्त झालं सगळं. सत्यनारायणची, इव्हन सत्यनारायणची पूजा पण अशी कुठेच झाली नव्हती, ती आमच्याकडे झाली होती. सगळे म्हणजे असं बोलले होते आम्हाला, आणि आम्ही पण स्वतः बोलतो. खूप जणांनी केली. हा, तशी बघून खूप जणांनी केली. आणि ही बघून कोण नाही करू शकत आता. तर बघूया पुढं काय होतंय, तुम्हाला दाखवते मी. आता काही रिव्हील नाही करणार. तर तुम्हाला हा छोटासा, एकदम छोटासा लॉग कसा वाटतं नक्की सांगा. आणि आता पुढं तुम्हाला एक खूपच वेगवेगळं बघायला भेटेल. सॉरी मी इनॅक्टिव्ह होते, पण काय करणार, मी आजारी होते. आत्ता पण मी आजारीच आहे. आज दीदीला म्हणलं लॉग कर, पण मी आता जरा बेटर फील करते गोळी घेतल्यामुळं. नाही तर परत उद्यापासून काय होतं, स्कूलमधून आलं ना तर परत मला असं कणकणी आल्यासारखं होतं. त्यामुळं मग मी झोपून जाते आणि काहीच एनर्जी राहत नाही. चिकनगुन्याचं तुम्हाला झालं असेल, तुम्हाला माहिती आहे की कसं होतं, हात पाय वगैरे सगळं दुखतात. आणि माझं नवीन आहे त्यामुळं. आणि दीदीकडे ब्लॉग काय येत नव्हते, कारण काय म्हणजे असं आकांक्षा पण आजारी होती महिनाभर. आणि पप्पांकडं आम्ही जुलै महिना पूर्ण जात होतो. आणि ऑगस्टमध्ये पण आकांक्षा बर्थडेच्या आधी पण आजारी होती आहे ना. बर्थडेच्या आधी 2-3 दिवस ओके झाली, आणि नंतर पण आत्ता पण आजारी पडली. त्याच्यामुळं आम्हाला कुठं जाणं पॉसिबल नव्हतं. प्लस मी 9:30-10 वाजता घरी यायचे, तो आमचा एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं ब्लॉग आले नाहीत. हा एक मुद्दा आहे त्याच्या मागं. आणि अजून एक की पाऊस. हा ना, आणि कुठेच बाहेर गेलो नाही आम्ही. आणि मम्मी पप्पा पण आलते तरी आम्हाला कुठंच जाता नाही आलं. बर्थडे पण सेलिब्रेट करता नाही आला एवढा. तो सुजितनी वगैरे केला, तोच झाला बर्थडे सेलिब्रेट. आणि आम्हाला म्हणजे पर्सनली केक नव्हता आणायचा, कारण संपला पण नसता. आणि संपलं नाही, पण संपायचं काय नाही, पण मलाच नको होता मेन म्हणजे केक होता ह्यावेळेस. त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि घरातच एन्जॉय केला, मम्मी पप्पा आम्ही चौघांनी पण. आणि मजा आली. हा ऑगस्ट कसा पटकन गेला समजलं नाही. आज 1 सप्टेंबर आहे. आता आम्ही हे करतो की सप्टेंबर पासून तुम्हाला खूप छान ब्लॉग बघायला मिळतील आणि थोडा 2-3 न्यूज पण कळतील. तर त्यासाठी तुम्ही बॅड पण आहे, सॅड बॅड चांगल्या पण आणि गुड न्यूज पण आहे, बॅड न्यूज पण आहे. पण बघू आता कसं होईल तसं. जास्त विचार नाही करायचा, गो विथ फ्लो जायचं. जशी देवाची इच्छा तसं चाललोय आम्ही सध्या आता. आणि जसं जसं आम्ही पुढे काय होईल तसं तसं सांगूच तुम्हाला. पण आता आम्ही काही सांगू शकत नाही. पण गणपतीचे व्लॉग मस्त बघायला मिळतील, कारण सुट्ट्या आहेत. सो बघायला मिळतील. तर आम्ही आता व्लॉग छान करू आता, आणि व्लॉग एंड करूया आता. हा माझी बॅटरी लो झाली आहे, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय. आणि आता 9:21 झालेत. कीप सपोर्टिंग खाऊन आणि सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब करा नक्की. मी माझ्या ऑफिस मध्ये सगळ्यांना सांगितलं सबस्क्राईब करा. बघू नका पण सबस्क्राईब करा. पण सगळे बघतात ब्लॉग, सपोर्ट पण करतात आणि नंतर सगळे चांगलं रिव्ह्यू पण देतात. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना रिव्ह्यू पण देतात. आणि थँक्यू सो मच ज्यांनी मला रिव्ह्यू दिले दीदीच्या फ्रेंडने. तर थँक्यू सो मच. माझी आता बॅटरी लो आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय.